अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि अतिशय महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राजभवनाकडे त्या 12 नावांची यादी असल्याची माहिती राजभवन मधल्या सूत्रांकडून मिळतेय। यादी हरवलेली नाही, त्यामुळे गैरसमज करू नका। राज्यपाल यादीबाबत योग्य ती भूमिका घेतील अशी माहिती राजभवनातल्या सूत्रांनी दिल्याचं दिसतं आहे। राजभवनाकडे विधान परिषद 12 सदस्य यादी आहे असा दावा राजभवन मधल्या सूत्रांकडून होताना दिसतोय। यादी हरवलेली नाही, त्यामुळे विनाकारण गैरसमज करण्याची गरज नाही। ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावानिशी नव्हती, त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावं दिलेली नाहीत असं उत्तर दिलं गेलंय। राज्यपाल महोदयांकडे लिस्ट आहे, ही यादी आहे, त्याबाबत राज्यपाल योग्य ती भूमिका घेतील असं राजभवन मधल्या अधिकृत शासकीय सूत्रांकडून समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सागर, काय नेमकी माहिती आहे? राजभवनकडे महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने बैठकीने 12 सदस्यांची शिफारस यादी जी आहे ती पाठवली होती। अर्थात यानंतरनं माहिती अधिकार अंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये राजभवनकडून अशा स्वरूपाची कोणतीही यादी नसल्याचा दावा करण्यात आला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले 2 ते 3 दिवस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वतीने राजभवनवर फार मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली होती। आता मात्र राजभवनकडनं सांगण्यात आलेलं आहे की ज्या विभागाकडे माहिती अंतर्गत कायद्याअंतर्गत जी माहिती मागवण्यात आली होती त्या विभागाकडे संबंधित यादी नसून वेगळ्या विभागाकडे आहे। राज्यपालांकडे भगतसिंग कोश्यारी जे आहेत त्यांच्याकडे यादी आहे आणि याबाबत ते पुढील काही दिवसांमध्ये योग्य ती भूमिका घेतील, नियमानुसार ते कारवाई त्याच्यावर करतील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे गेले 2 ते 3 दिवस राजभवनवर जी टीका केली जात होती की यादी गहाळ केली का, की यादी मुद्दामून कुठे मिसफाईल केली गेली का, अशी जी टीका केली जात होती त्याला पूर्ण विराम देण्याचं काम राजभवनकडनं करण्यात आलेलं आहे। आता पुढे पाहावं लागणार आहे की नेमक्या या यादीच्या बाबत राजभवन, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय भूमिका घेत आहेत, कारण की याबाबत सागर, पण हाच महत्त्वाचा प्रश्न नाहीये का की नेमकी किती दिवसात ही भूमिका जाहीर करतील? सातत्यानं महाविकास आघाडीमधले नेते तीनही पक्षातले टीका करतायत आणि ही टीका पाहता लवकरच ही यादी जाहीर जर झाली तर टीका येत्या काळामध्ये कदाचित थांबवली देखील जाऊ शकेल। सागर, किती दिवसात ही जी यादी आहे ती त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा भूमिका जाहीर केली जाऊ शकते असं वाटतं? अजिंक्य, वास्तविकतेत याला काही असं वेळेची मर्यादा नसते, ते राज्यपालांचा सर्वाधिकार असतो। अर्थात राज्यपालांनी करावं अशी एक नैतिकता सांगितली जाते। ज्यावेळेस राज्याचे मंत्रिमंडळ त्यांना शिफारस करतं त्यानंतर काही दिवसांमध्ये ती यादी करणं हे अपेक्षित आहे, पण संबंधित निर्णय हा अंतिम राज्यपाल महोदयांचा असतो। पण राज्यपाल कधी घेत आहेत ते दिरंगाई लावतायत, यामुळेच महाविकास आघाडीकडनं वारंवार दबाव येतोय, वारंवार टीका होतीये अशा स्वरूपाचं दिसून येतं। पण आता दुसरीकडे या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे। जर 1 ते 2 आठवड्यामध्ये या संदर्भातली भूमिका केली गेली नाही स्पष्ट की राजभवननी का यादी जाहीर केली गेली नाहीये, याबाबत निर्णय का घेतला गेला नाहीये, तर गव्हर्नर यांना पार्टी करण्याची सुद्धा सांगण्यात आलेलं समजतं। यामुळे कदाचित राज्यपाल भवनकडनं हे स्पष्ट करण्यात येत आहे की त्यांच्याकडे यादी आहे आणि त्या संदर्भात योग्य ती पुढील भूमिका स्पष्ट करतील। आता मग ते कधी निर्णय घ्यायचा, कशा स्वरूपात घ्यायचा, कोणत्या नावांना त्यांनी फुली मारायची, हा त्यांचा अंतिम निर्णय आहे। याबाबत अधिक स्पष्टता राजभवन तुर्तास तरी द्यायला तयार नाहीये। अगदी बरोबर आहे सागर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर आपण कोरोना स्थिती संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत। एकीकडे राज्यातल्या काही जिल्ह्यांमधली कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाहीये, तर दुसरीकडे काही भाग असे आहेत, काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या झपाट्यानं कमी देखील होतीये। मुंबईत देखील रुग्णसंख्येत घट होतीये। रुग्णसंख्या कमी होत असल्या कारणामुळे दिलासा सध्या व्यक्त होताना दिसतोय। कोरोना चाचण्यांच्या तुलनेमध्ये नव्या रुग्णांची संख्याही कमी होतीये। गेल्या 24 तासात मुंबईत 1049 नवे रुग्ण आढळलेले आहेत। सोमवारी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट हा 4.81% होता। हे प्रमाण
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना 21% पोहोचलेलं होतं। मात्र आता हे प्रमाण देखील खाली आलेलं आहे। हे चित्र जरी आशादायक असलं तरी दैनंदिन मृतांची संख्या मात्र अजूनही जास्तच आहे। सोमवारी दिवसभरात 48 रुग्णांचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, एकीकडे मुंबईतला कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं कमी होतोय, पॉझिटिव्हिटी रेट देखील आता कमी झालेला आहे, जवळपास 4.5-5% आलेला आहे, जो एकेकाळी 21% पोहोचलेला होता। हे आशादायक चित्र म्हणावं लागेल। सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच मुंबईसाठी जे आकडे रुग्णसंख्या आहे ती कमी झाली आहे ही नक्कीच एक चांगली बाब म्हणावी लागेल। कुठेतरी ब्रेक द चेन ही जी मोहीम सुरू करण्यात आली होती, आपल्याला माहिती साधारण 2 ते 3 महिन्यांपूर्वीचा जर आपण कालावधी बघितला, जेव्हा मुंबईमध्ये रुग्णसंख्येचा पीक आपल्याला पाहायला मिळाला होता, तर या काळामध्ये साधारण 11,000च्या आसपास केसेस नोंदवण्यात आलेल्या होत्या। त्याचबरोबर रिकव्हरी रेट सुद्धा आता खूप चांगला आहे। पेशंटची रिकव्हरी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तो घरी जाऊ शकतो, अशा पद्धतीचं चित्र दिसून आलेलं आहे। आणि सोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईकरांच्या ज्या सवयी बदलल्या किंवा लॉकडाऊन नंतर मुंबईकरांनी बाहेर जाण्याचं जे प्रमाण कमी ठेवलं, त्यामुळे सुद्धा हा एक मोठा बदल झालेला दिसतोय। मुंबईमधील काही कोविड जम्बो सेंटर्स जी होती तिथे सुद्धा आता रुग्णांची संख्या ही कमी झालेली आहे। होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या तितकीच कमी झालेली, कारण यापूर्वी जर आपण बघितलं म्हणजे एक मागच्या आठवड्याभरात जरी आपण बघितलं तर साधारण 4 ते 5 दिवसांपूर्वी 1400 पर्यंतचे साधारणपणे रुग्ण आपल्याला आढळत होते, एक साधारण 3 ते 4 दिवसांमध्ये मागच्या। परंतु आता हे हजारांच्या संख्येमध्ये आलेले आहे आणि ही सगळ्यात खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु एक धोका मुंबईसाठी पुढच्या काळामध्ये असू शकतो, कारण लहान मुलांमध्ये सुद्धा संक्रमण वाढलेलं आहे। तिसऱ्या लाटेची शक्यता म्हटली जाते, परंतु एकूणच मुंबईकरांनी मास्क सोडलेला नाहीये, सोशल डिस्टन्स असेल आणि मुंबई पालिकेने केलेलं नियोजन आणि स्ट्रेसिंग अँड टेस्टिंग याच्यावरती असणारा भर, या सगळ्याच गोष्टींमुळे कुठेतरी जाऊन हे जे यश आहे ते मुंबई पॅटर्नला समोर आणते। ज्या पद्धतीने मागच्या वेळेला धारावीचं उदाहरण देण्यात आलेलं होतं, त्याच पद्धतीने यंदा उच्चभू वस्तीसोबतच जे स्लम एरियाज आहेत तिथे सुद्धा आपल्याला रुग्णसंख्या वाढलेली दिसत होती। तर एकूण ही जी परिस्थिती होती ती फार गंभीर होती। मुंबईमध्ये बेड सापडत नाही किंवा ऑक्सिजन मिळत नाही, अशा पद्धतीचे एक चित्र जे निर्माण झालेलं होतं, ती जी परिस्थिती आहे ती काही प्रमाणात निवळते असं म्हणावं लागेल। परंतु अजूनही नागरिकांनी काळजी घेणं मात्र तितकंच गरजेचं आहे। सगळ्या नियमांचं पालन होणं खूपच जरुरी असल्याचं हे जरी दिलासादायक चित्र असलं तरी मृत्यू जे होत आहेत मुंबईतले ते मात्र अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत। मृत्यूचा जो आकडा आहे तो आता आणखी कमी होणं आणि पूर्णपणे नियंत्रणात येणं जास्त गरजेचं आहे। सध्या पालिकेसमोर, आरोग्य यंत्रणेसमोर हे खूप मोठं आव्हान आहे। सुस्मिता, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काल 48च्या जवळपास 48 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर मुंबईमध्ये पोस्ट कोविडचे जे रुग्ण आहेत, ज्याच्यामध्ये म्युकरमायकोसिस असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचे पण रुग्ण वाढलेले आहेत, तर मृत्यू दर कमी करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज मुंबई समोर आहे। कारण ज्या पद्धतीने रिकव्हरी रेट चांगला येतोय किंवा एकूणच पॉझिटिव्हिटी कमी होते, त्या अनुषंगे मृत्यू दर कमी होणं सुद्धा गरजेचं आहे। याच्यामागे मुख्य काही कारणं असतात। एकतर पेशंट जो आहे तो त्या सेंटरमध्ये किंवा त्याला जे उपचार दिले जातात त्याच्यात कुठेतरी दिरंगाई होते का, किंवा मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमधनं सुद्धा काही पेशंट दगावतात। तर अशी अनेक कारणं आहेत। पण जी सुरुवातीची स्थिती होती तेव्हाचा असणारा मृत्यूदर आणि आत्ताचा मृत्यूदर याच्यामध्ये काही प्रमाणात कमी जरी झालेली असली तरी आणखीन मृत्यूदरावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे। वैद्यकीय सोयी सुविधा वेळेआधी किंवा टेस्टिंग आणि ट्रेसिंगच्या वेळेलाच लोकांना योग्य ती जर तुम्ही वैद्यकीय सोयी सुविधा दिल्या तर कदाचित हा मृत्यूदर आणखीन कमी होण्याची जी शक्यता आहे ती अधिक दाट होऊ शकते। तर या गोष्टींना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे। मुंबई महानगरपालिकेनं जेव्हा मी जबाबदार किंवा ब्रेक द चेन अशा पद्धतीच्या मोहीम राबवल्या होत्या, तेव्हा फक्त कोरोनाला दूर लोटणं हा एक महत्त्वाचा अजेंडा होता, परंतु आता हा मृत्यूदर कमी करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेसमोर आहे आणि ते मोठं आव्हान सुद्धा आहे। अगदी सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती कमी होताना दिसतेय, पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो आवाक्यात येताना दिसतोय, डिस्चार्ज केल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे, मात्र मृत्यू दर जो आहे
तो अजूनही तुलनेनं तितकासा कमी झालेला नाही. तो अजूनही नियंत्रणात यायची गरज आहे आणि हेच सध्या पालिकेसमोर सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबईतला आढावा आपण घेतला. मुंबईनंतर पुण्यामधली परिस्थिती काय बघूया. पुण्यामध्ये तब्बल 3 महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीची संख्या जी आहे ती 500च्या खाली आलेली आहे. याचाच अर्थ पुण्यातली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचं बोललं जात आहे. गेल्या एप्रिलमध्ये हाच दैनंदिन रुग्णवाढीचा जो आकडा होता तो 7,000वर जाऊन पोहोचलेला होता. पुण्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 8,043 जणांचा बळी गेलाय, तर विविध रुग्णालयांमध्ये अजूनही 2,587 पेशंट्स ऑक्सिजनवर आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट झाल्यानं काहीसा दिलासा पुणेकरांना मिळताना दिसतोय. याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होतीये, दैनंदिन रुग्णसंख्या 500च्या खाली आलेली आहे. पुणेकरांसाठी काहीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. हो, नक्कीच म्हणता येईल, पण याचा अर्थ ही पूर्ण लाट संपली असं म्हणता येत नाही. कारण काल आपल्याला माहिती आहे ही रविवार नंतरची आकडेवारी सहसा कमीच येते. त्याच फायदा घेऊन प्रशासनाने हे 500च्या खाली आणलेलं दाखवलंय, पण अजूनही तो माझ्या अंदाजानुसार 1,800च्या आसपास राहणार आहे पुढचा आठवडा तरी. म्हणून ही लाट संपायला अजून 15 दिवस तरी लागतील पुण्यातली. पण याचं फळ ऑब्व्हियसली कुठंतरी ब्रेक द चेन मध्ये आहे. कारण राज्यात जरी 1 मे नंतर लॉकडाऊन सुरू झालं असलं तरी पुण्यामध्ये हे मिनी लॉकडाऊन ज्याला आपण नवीन कन्सेप्ट आणली होती पुण्यामध्ये प्रशासनानं, ती 2 एप्रिलपासून सुरू झाली होती. आणि सुरुवातीला म्हणजे खरं तर 15 एप्रिललाच लॉकडाऊन टोटल लॉकडाऊन लागणं अपेक्षित होतं, पण दबावापोटी व्यापाऱ्यांच्या आणि इतर दबावापोटी ते झालं नाही. त्याच्यामुळे आज मृत्यूंचा आकडा एवढा वाढत गेला आणि 7,000वरती संख्या जाऊन पोहोचली दैनंदिन रुग्णवाढी. आणि खूप भयानक चित्र होतं. म्हणजे सांख्यिकी शास्त्राचा जर आधार घेतला, कुठली लाट साधारण 3-3.5 महिने चालते. पुण्यातली लाट साधारण फेब्रुवारीच्या मध्यावर म्हणजे 17 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ते आज एक साधारण 3 महिने उलटून गेले, तेव्हाही कुठंतरी कमी होताना दिसते. म्हणजे ती कमी होणारच होती. अर्थात लॉकडाऊनचं ते श्रेय आहे, पण त्यात अनेक लोकांचा मृत्यू गेला. म्हणजे पहिल्या लाटेचं आणि दुसऱ्या लाटेची तुलना केली तर पहिल्या लाटेत एवढं मृत्यू झाले होते, पण ते मृत्यू केवळ ऑक्सिजन तुटवडा आहे किंवा बेड मिळत नाही याच्यामुळे झाले नव्हते, ट्रीटमेंट दरम्यान काही झाले होते. पण दुसऱ्या लाटेत ते जे मृत्यू आहे, अनेक मृत्यू हे केवळ बेड मिळत नाही किंवा ऑक्सिजनचा तुटवडा याच्यामुळे गेलेले आहेत. आणि बेसिकली वर्किंग क्लास मधले लोक खूप गेलेले आहेत. पहिल्या लाटेतले सगळे बऱ्यापैकी वयोवृद्ध मृत्यूचं प्रमाण होतं, वयोवृद्ध लोकांचं. पण दुसऱ्या लाटेत अक्षरशः 30तले तरुण गेलेले आहेत आणि हे खूप भयावह चित्र आहे. म्हणून इथून पुढे तिसऱ्या लाटेची तयारी करताना जी येऊ घातली, सांगितलं जातं शास्त्रज्ञांकडून की साधारण ही लहान मुलांवर अटॅक करेल. म्हणजे किंबहुना ते दुसऱ्या लाटेतच सुरू झालेलं आहे. म्हणजे पहिल्या लाटेत चित्र असं होतं एका कुटुंबातला 1-2 पॉझिटिव्ह व्हायचे. दुसऱ्या लाटेमध्ये अख्खेचे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाले, संपलीत, सगळे पॉझिटिव्ह, त्यात लहान मुलं, सगळं लहान मुलं. म्हणून तिसरी लाट ज्याचा सामना करताना प्रशासनाने आता काही तयारी केल्या. लहान मुलांसाठी हॉस्पिटल उभारले, सध्या 2 उभारले, ऑक्सिजनचे प्लांट उभारले, तयारी तरी सध्या दिसते बऱ्यापैकी कागदावरती. पण त्याची काळजी पुणेकरांनी इथून पुढे काही सवय लावून घ्यावं लागणार. म्हणजे मास्क वापरावं लागणार. म्हणजे काही तर म्हणतात सिंगल मास्क वापरून भागत नाही, डबल मास्क काही लोक वापरतात, पण 5-10% लोक समाजात असतात ते ऐकत नाहीत. त्या लोकांमुळे सगळ्यांना परिणाम भोगावे लागतात. म्हणून त्या समाजानं, त्या 5-10 नियम मोडणाऱ्या लोकांनी जर शिस्त घालून घेतली स्वतःला, तर तिसऱ्या लाटेचाही पुणेकर आरामशीर सामना करू शकतील आणि त्यावर कोरोनावर मात मिळू शकतील. चंद्रकांत, पण ही जी आकडेवारी आहे ही पाहता ही लाट आता हळूहळू ओसरायला सुरुवात तरी झाली असं म्हणता येऊ शकेल का ते देखील धाडसाचं ठरेल? नाही, निश्चितच ऑब्व्हियसली लाट ओसरायला. म्हणजे एक पीक पॉईंट जर बघितलं आपण त्याचा कुठल्याही लाटेचा सांख्यिकी अभ्यासानुसार, आता याचा 15 एप्रिलच्या दरम्यान पीक येऊन गेला 7,000 पेशंटचा आणि रोज साधारण 250 पेशंट जगवायचे. आज तोच आकडा पेशंट मृत्यूचं प्रमाण 55 आहे आणि आकडा जो आहे दैनंदिन रुग्णवाढीचा तो 500च्या आत आलेला आहे. म्हणजे निश्चितच खालच्या याला टेल एंडिंगला लागलेला पुन्हा असं आपण म्हणूया फार तर ही लाट. पण हे अजून 15 दिवस राहील. त्याच्यामुळं 1 जून नंतर कदाचित पुणेकरांना ही लाट कमी झाली तर दिलासाही मिळू शकतो लॉकडाऊनमधून. पण तिथून पुढे पुणेकरांनी सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर ही त्रिसूत्री अवलंबलीच पाहिजे, तरच कंट्रोल राहील. कारण दुसऱ्या लाटेमध्ये होम आयसोलेशनच्या नावाखाली रुग्ण घरीच राहिले आणि त्यातनंही दुसऱ्या लाटचा अक्षरशः प्रकोप झाला.
पहिल्या लाटेमध्ये तसं नव्हतं. पहिल्या लाटेमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आला की CCC सेंटरला ठेवला जातं. बरोबर. पण दुसऱ्या लाटेत होम आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे अख्खे कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह झाली आणि कुठेही धर्मंध राहिला नाही या लाटेला, सगळीकडेच तो पसरला. चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुणेकरांना काहीशी दिलासादायक जरी ही बातमी असली तरी गाफील राहून चालणार नाही, बेपर्वाईनं वागून चालणार नाही. जशी शिस्त गेल्या काही दिवसांमध्ये पाळली गेली तीच पुढच्याही काही दिवसांमध्ये पाळली तर कदाचित ही दुसरी लाट आणखी जलद ओसरू शकेल. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज्यातले जी महत्त्वाची शहरं आहेत त्या शहरांमधली रुग्णसंख्या, जी दैनंदिन रुग्णसंख्या होती ती झपाट्यानं कमी होताना दिसतेय. दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मुंबई आणि पुण्यातला आढावा आपण घेतला. नागपूरमधली परिस्थिती नेमकी काय हे बघूया. नागपूरमध्ये गेल्या 4 महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचा आकडा जो आहे तो 500च्या खाली आलाय. गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात 482 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यात शहरी भागात 246 आणि ग्रामीण भागात 227 रुग्णांची नोंद झालेली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झालाय. 24 एप्रिल 2021ला 7,999 रुग्णांची नोंद झालेली होती आणि हा नागपूर जिल्ह्यातला कोरोना बाधितांचा सर्वोच्च आकडा होता. गेल्या 1 महिन्याच्या आत हा आकडा कमालीनं खाली आलेला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे टेस्टिंगवर दिलेला विशेष भर आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या होम क्वारंटाईन रुग्णांसाठी कठोर निर्बंध आणि स्वयंशिस्त काही प्रमाणात जी पाळली गेली त्यामुळेच हा आकडा आता हळूहळू खाली येताना दिसतोय. नागपूरमधल्या कोरोना स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, नागपूरकरांसाठी देखील ही काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. आकडा 500च्या खाली आलेला आहे, पण चाचण्या नेमक्या किती केल्या जात आहेत त्याचा काही आकडा समोर येताना दिसतोय का? आणि मृत्यू दर जो आहे तो अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही, ही कदाचित चिंतेची बाब ठरू शकते. तुषार, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? अजिंक्य, निश्चितच जर का बघायचं झालं तर जवळपास 4 महिन्यानंतर पहिल्यांदा नागपूरमधला जो आकडा आहे कोरोना पॉझिटिव्हचा तो 500च्या खाली आलेला आहे. मृत्यूची संख्या कालची देखील आपण जर का बघितली तर ती 25च्या घरामध्येच असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे मृत्यूचा आकडा हा सातत्याने मागच्या 15 दिवसापासून 25-30च्याच घरामध्ये पाहायला मिळतो. मात्र रविवारी टेस्टिंग कमी झाल्यामुळे हा कोरोनाचा आकडा 500च्या खाली गेला असावा असा तज्ज्ञाचा अंदाज आहे. कारण की मागच्या रविवारला जर का आपण या विचार केलं तर साधारण टेस्टिंगचं जे प्रमाण होतं ते खूप कमी होतं. असं असलं तरी एकूणच जर का एकंदरीत मागच्या 25 दिवसांचा जो ट्रेंड बघितला तर त्यावरून लक्षात येतं की कुठेतरी कोरोनाचा ग्राफ हा नागपूरमध्ये सातत्याने खाली होताना दिसत आहे. म्हणजे आपण जर का विचार करायचा झालं तर एप्रिलचा पहिला आठवडा आणि मेचा पहिला आठवडा साधारण या 1 महिन्यामध्ये नागपूरमध्ये कोरोनाचा प्रचंड पीक होता. म्हणजे 24 एप्रिलला जर का आपण आकडा बघितला तर तो 7,999 होता. म्हणजे साधारण 7,000च्या घरामध्ये रुग्ण सातत्याने निघत होते. आणि या परिस्थितीमध्ये मृत्यूचा आकडा देखील 100च्या वर सातत्याने पाहायला मिळत होता. मात्र या 1 महिन्यामध्ये जर तुम्ही विचार केला, आज आपण 25 मे, साधारण 1 महिन्यामध्ये जर का आपण बघितलं तर 18 पटीनं कोरोनाचा आकडा हा कमी झालेला आहे. त्यावर लक्षात येतं की हळूहळू कुठेतरी नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप हा कमी होताना दिसतात. त्याचे जे प्रमुख 2-3 कारण आहेत त्यामध्ये एक म्हणजे टेस्टिंग. कारण की ज्या पीक पिरियडमध्ये नागपूरमध्ये कोरोना होता त्या काळामध्ये साधारण जवळपास दिवसाला 25,000च्या वर कोविड टेस्टिंगची फॅसिलिटी होती. वेगवेगळ्या सेंटरवर टेस्टिंग केली जात होती. आणि आता सध्या ते प्रमाण कमी जरी असलं तरी डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जे क्लोज कॉन्टॅक्ट असतात, म्हणजे एखादा रुग्ण जर का पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टची टेस्टिंग केली जाते. आता पॉझिटिव्ह निघण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे क्लोज टेस्टिंगचे प्रमाण हळूहळू कमी झालेलं आहे. मात्र या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की नागपूर महानगरपालिकेने ना होम क्वारंटाईन रुग्णावर अत्यंत योग्य पद्धतीने आणि सुनियोजित पद्धतीने पाळत ठेवलेली होती. होम क्वारंटाईन रुग्णासाठी अत्यंत कठोर असे निर्बंध लावले होते आणि नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यावर वारंवार वॉच ठेवण्यात येत होता. त्यांना बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त जर का विनाकारण लॉकडाऊनमध्ये जे लोक बाहेर फिरत होते त्यांची पोलिसांकडून टेस्टिंग केली जात होती. आणि जर का कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना देखील जबरदस्तीने होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी पाठवलं जात होतं. नागपूर प्रशासनाने वेळोवेळी या संपूर्ण परिस्थितीची खबरदारी घेतली. कारण की पीक पिरियडमध्ये जो प्रकोप नागपूरकरांनी अनुभवला तो एक प्रकारे सुनामी सारखा होता आणि त्यातनं नागपूर प्रशासनाने निश्चितच धडा घेतला. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही युद्ध पातळीवरच्या उपाययोजना करायच्या होत्या त्या सर्व उपाययोजना केल्या. सोबतच लॉकडाऊनचे जे
निर्बंध आहे, जे नियम आहेत त्याचं नागरिकांकडनं कठोर पद्धतीनं पालन केलं जाईल याची देखील खबरदारी प्रशासनाने घेतली। आणि महत्त्वाची गोष्ट की टेस्टिंगवर भर दिला, होम क्वारंटाईन रुग्णांवर सातत्याने लक्ष ठेवलं, या सगळ्या कारणांमुळे नागपूरमध्ये आता कुठेतरी कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे। मात्र मागच्या एक आठवड्यात जर का आपण ट्रेंड बघितला तर रोज साधारण 1000च्या घरामध्ये रुग्ण निघत होते। रविवारी थोडं टेस्टिंगचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे तो 500च्या खाली आला। पण आजचा आकडा अत्यंत महत्त्वाचा राहील। आज किती टेस्टिंग होते आणि किती लोक पॉझिटिव्ह निघतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट निश्चितच आहे की ज्या प्रकारे वरपासून खालीपर्यंत सर्व स्तरावर प्रशासनाने जे उपाययोजना केल्या, जे प्रयत्न केले, त्यामुळे कुठेतरी नागपूरमध्ये कोरोनाचा हा आकडा आहे हा खाली जाताना दिसत आहे आणि मृत्यूचा आकडा देखील बऱ्यापैकी खाली केलेला आहे। अजिंक्य, तुषार, मात्र येत्या काळात कोरोना मृत्यूंचं प्रमाण आणखी कमी करण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा काही विशेष उपाययोजना करताना दिसतेय का? त्याबद्दलचं नेमकं काय नियोजन केलं जात आहे? आणि टेस्टिंग तर वाढवण्याची गरज आहेच। जर टेस्टिंग कमी होत असेल तर रुग्णसंख्या देखील कमी येणार आहे। मात्र हे टेस्टिंग आणि रुग्णसंख्येचं जे प्रमाण आहे हे आणखी कमी कसं करता येईल या दृष्टीनं नेमक्या काय उपाययोजना सुरू आहे? निश्चितच प्रशासनाचं जे संपूर्ण फोकस आहे सध्या ते ग्रामीण भागावर आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी असो किंवा पालकमंत्री असो यांनी ग्रामीण भागामध्ये मागच्या आठवड्यामध्ये दौरे केले आणि त्या संपूर्ण भागामध्ये लोकांसोबत चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की टेस्टिंग हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे कोरोनाचा तुम्हाला लढायचं असेल तर, आणि टेस्टिंगवर भर देण्याची त्यांनी सूचना केल्या। सोबतच जे लोक घरी राहून उपचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांना देखील सांगितलं की घरी खरं तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याचं कारण मध्ये निदान उशिरा लागतं, कारण की टेस्टिंग उशिरा करतो आणि टेस्टिंग पॉझिटिव्ह म्हणजे ते पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील काही दिवस स्वतःच उपचार करून घरी राहून उपचार करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे नंतर मग का परिस्थिती खालावली तर ते रुग्णालयात जातात। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मृत्यूचे प्रमाण मागच्या आठवड्यामध्ये वाढताना दिसलं होतं। तर त्या संदर्भात प्रशासनाने प्रयत्न केलेले आहे। आशा वर्कर असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावरचे जे काही डॉक्टर असेल त्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये ज्या कोणाला कोरोनाचे लक्षणं आढळतात किंवा सिम्पटम्स असेल तर त्या लोकांना तातडीने त्यांची टेस्ट करणं यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। यासोबतच नागपूर शहरामध्ये देखील जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहे म्हणजे एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या कुटुंबियाची आणि त्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्टिंग करण्यावर भर दिला जात आहे। तर नागपूरमध्ये सगळा जो भर सध्या तरी पाहायला मिळत आहे तो मध्ये एक तर टेस्टिंगवर आहे, दुसरी गोष्ट की वॅक्सिनेशनवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जात आहे। आणि या संपूर्ण उपाययोजना सुरूच आहे की जेणेकरून मृत्यूचं प्रमाण कमी होईल, कारण की ज्या लोकांनी पहिले जरी एक वॅक्सिनचा एक डोस जरी घेतला तरी त्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे निदान एक तरी डोस झाला तरीही अनेक ह्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू आहे तो नियंत्रित आणला जाऊ शकतो। त्यामुळे लसीकरण, टेस्टिंग आणि होम क्वारंटाईन रुग्णांवर पाडत या 3 पद्धतीच्या माध्यमातून नागपूरमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजिंक्य, तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नागपूरमध्ये देखील दिलासादायक दृश्य सध्या बघायला मिळत आहे। रुग्णांची संख्या कमी होतीये आणि आपण जर बघितलं तर मृत्यू देखील तुलनेनं कमी आहेत। पण हा आकडा आणखी कमी होणं गरजेचं आहे जेणेकरून दुसरी लाट जी ओसरताना दिसते त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागतील आणि नागपूरकरांना थोडासा दिलासा आणखी मिळू शकेल। एका ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेकनंतर आपण राज्यातल्या इतर भागांमधली स्थिती नेमकी काय याचाही आढावा घ्यायचा आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। कीटाणूंपासून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। जळगावच्या जामनेर मधली ही धक्कादायक बातमी आहे। फळ विक्रेत्यांचा पोलिसांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडलेला आहे। 6 जणांनी मिळून अनिल सुरवाडे यांच्यावर हल्ला केलाय। कर्तव्य बजावत असताना हा हल्ला झालाय। या हल्ल्यानंतर बाजारात मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं। एका विक्रेत्याला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, मात्र इतर 5 जण सध्या फरार असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। इम्तियाज, फळ विक्रेत्यांकडून हा हल्ला झालाय, नेमकं काय कारण या हल्ल्याचं आणि सध्या या फरार असलेल्या 5 जणांना अटक करण्यात यश आलेलं आहे का? सर, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्या इथे फतेपूर या गावामध्ये आठवडे बाजार भरत असतं। या बाजाराने शासनाने जे नियमावली लावून दिलेली आहे 7 ते 11 ते 7 ते 11 हे बाजार भरत असतं, परंतु 11 नंतर ही गर्दी तिथे दिसून आली आहे। तर तिथे पोलीस आणि होमगार्ड हे आपले कर्तव्य निभवत असताना त्यांनी फळ विक्रेत्यांना सांगितलं की भाऊ 11 वाजून गेलेले, आता आपली दुकाने बंद करून आपल्या घरी जा, असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं। ते याचाच राग घेऊन ते फळ विक्रीवाल्यांनी त्यांच्यावरती हात उचलला।
की तुम्ही कोण होताय, काय होता, असं आम्हाला ढकलू नको, असं ते फल विक्रीवाल्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांना मारहाण पण केलेली आहे. तसंच जे छायाचित्र काढत असताना एका पत्रकारांचा मोबाईलही त्यांनी हिसकून घेतलेला आहे आणि या घटनेचं तात्काळ पोलिसांना दखल घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये काही जे फळ विक्रेते होते ते फरार झालेले आहे. बाकी लोकांना यांना अटक करण्यात आलेली आहे. सर, परिस्थिती नेमकी सध्या तिथली कशी आहे इम्तियाज? परिस्थिती आता सर नियंत्रित आहे आणि जे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे अतिक्रमण करत होते असे लोकांवरती ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सर, इम्तियाज, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्यातल्या काही शहरांमधली कोरोनाची ही दुसरी लाट काहीशी ओसरत असल्याची सध्याची स्थिती आहे. आपण ब्रेक पूर्वी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमधला आढावा घेतला होता. औरंगाबादमधली नेमकी काय स्थिती आहे पाहूया. औरंगाबाद शहरात गेल्या 5 दिवसात रुग्णसंख्या झपाट्यानं कमी झालेली आहे. ग्रामीण भागातली रुग्णसंख्या देखील कमी होतीये, तर दुसरीकडे शहरात आजपासून लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली जातीये. आधी 35 लसीकरण केंद्र होती, मात्र आता 70 लसीकरण केंद्रांमधनं लसीकरण करण्यात येणार आहे. औरंगाबादमधली रुग्णसंख्या गेल्या 5 दिवसात कमालीची घटलेली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत घट दिसत असल्याचं दिसतंय आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, आपण बघितलं तर औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भाग या दोन्हींमधली रुग्णसंख्या आता कमी होताना दिसतीये. ही काहीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सिद्धार्थ, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितच अजिंक्य, आपल्याला माहित आहे की मुंबई, पुणे, नाशिकच्या सोबत औरंगाबादमध्ये या दुसऱ्या लाट्यामध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. जवळपास 2200 पर्यंतची ही रुग्णसंख्या होती. आज आमच्याकडे ती 300 सव्वा 300 पर्यंत आलेली आहे. निश्चितपणे मुंबई, पुणे आणि नाशिकच्या आधी औरंगाबादने ही रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळवलेलं आहे. यातलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3 सूत्री कार्यक्रमामुळं जे आहे या ठिकाणी बऱ्यापैकी रुग्णसंख्या घटण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट, आणि आपल्याला आता चौथा त्याच्यामध्ये एक सूत्र ऍड करावं लागेल, ते लसीकरण. कारण औरंगाबादमध्ये लसीकरण जवळपास 6 लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे. आणि आता ही जी आकडेवारी आपण बघतोय त्यामध्ये जी आहे शहराची आकडेवारी 1800 पर्यंत गेली होती, ती आज 1500 पर्यंत आलेली आहे. अजिंक्य, हे निश्चितच समाधानकारक बाब आहे. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट काळजी करण्यासारखी अशी आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा रुग्णसंख्या कमी होते, मात्र त्याचा वेग थोडासा कुठेतरी मंदावलेला दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूने आता याचं यश निश्चितच आपण नागरिकांना याचा दोष दिला होता. आपण अधिकारी नागरिकांनी जे आहे नियम पाळले नाही म्हणून रुग्णसंख्या वाढली, तर आता आपल्याला नागरिकांना या यशाचंही थोडंसं क्रेडिट द्यावं लागेल. कारण औरंगाबादकरांनी आता मास्क लावण्याची सवय लावून घेतलेली आणि लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत गर्दी करतायत. महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास 25 ते 30 केंद्रावरच लस उपलब्ध होती, मात्र आजपासून ती डबल करण्यात आली. म्हणजे 70 ते 75 केंद्रांवर जे आहे लसीकरण होताना दिसतंय. निश्चितच आकडेवारी खाली आलेली आहे. दुसऱ्या बाजूने लसीकरण जास्त प्रमाणात होत आहे. यामुळं महत्वाची गोष्ट हीच आहे की आता लसीकरण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढ्या कमी प्रमाणामध्ये रुग्णसंख्या राहतील. मात्र तिसऱ्या लाटेसाठी ही औरंगाबाद तयार आहे. कारण औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या बाधित होण्याच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मागच्या 10 दिवसामध्ये जवळपास 250 ते 300 लहान मुलं जे आहेत कोरोनाने बाधित होत आहेत. मात्र तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने एक महत्वाचं काम केलं आहे की औरंगाबादमध्ये जवळपास 150 ते 200 खाटांचं फक्त लहान मुलांचं कोविड सेंटर या ठिकाणी उभं राहतं. येते 8 ते 10 दिवसामध्ये जे आहे त्याची ओपनिंग किंवा त्याची सुरुवात केली जाईल. अजिंक्य, निश्चितच समाधानाची बाब आहे. याचा अर्थ असा आपण बिंदास सुटायला नको औरंगाबादकरांना आपण सांगूया, किंवा ज्या ज्या शहरामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी होते त्या ठिकाणी नागरिकांनी बिंदास्त होण्याचं काही कारण नाही. कारण तिसरी लाट आपल्या डोक्यावर आहे. त्यामुळे लसीकरण, मास्क लावणे आणि काळजी घेणे हे महत्वाचं आहे. त्यानंतरच आपलं शहर जे आहे शून्य संख्येवर येऊ शकेल. सिद्धार्थ, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे आपण जर राज्यातल्या इतर महत्वाच्या शहरांमधली परिस्थिती पाहिली तर रुग्णसंख्या आटोक्यात आहे, पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा कमी आहे, डिस्चार्ज देखील जास्त रुग्णांना सध्या मिळतोय, पण कोरोना मृत्यूंचं प्रमाण मात्र तुलनेनं अजूनही नियंत्रणात येताना दिसत नाहीये. औरंगाबादमधली नेमकी या संदर्भातली काय परिस्थिती आहे
कोरोना मृत्यूंचं प्रमाण किंवा जो कोरोना मृत्यू दर आहे तो नियंत्रणात आहे का? निश्चित फार महत्वाचा विषय असा आहे की लोकांना पण प्रश्न हाच पडलेला आहे की रुग्णसंख्या तर झपाट्याने कमी होते, मात्र मृत्यूचा दर काय कमी होत नाही. औरंगाबादमध्ये जवळपास 25 ते 30 दरम्यान दररोज मृत्यू होत आहेत. मात्र हे मृत्यू जे आहेत याच्या मध्ये ज्यांना बाधित झालेले आहेत त्यांची रुग्णसंख्या जर महत्वाची आपण लक्षात घेतली किंवा बाधित रुग्ण जे आता सिरियस आहेत त्यांच्या बद्दलची जर माहिती घेतली तर ते वेगवेगळ्या व्याधींनी आधीच ग्रस्त आहेत. त्यांना बीपी आहे, शुगर आहे किंवा इतर आजार आहेत आणि ज्यांचं वय 50 किंवा 50च्या वर आहे असेच रुग्ण आता व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर जाताना दिसत आहेत. निश्चितपणे ही बाब अजून आपल्याला समाधानकारक नाही, कारण मृत्यूचा आकडा फार कमी होतो पद्धतीने कमी होताना दिसतो. 25 ते 30 आकडा आहे, मात्र मागच्या 8 ते 15 दिवसाखाली जर बघितलं तर 55-60 पर्यंत हा आकडा गेला होता. मात्र ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना विधी आहेत, ती लोक जरासा लवकर बरे होताना दिसत नाहीत. गेल्या 15 ते 20 दिवसापासून किंवा महिनाभरातून जे काय आता व्हेंटिलेटरवर कोरोना बाधित आहेत त्यांचं वय 50 ते 60च्या वरचंच दिसतंय. निश्चित हे सांगणंही महत्वाचं आहे की तरुण असतील किंवा 45च्या आतले लोक आहे यांचा बाधितांचा आकडा कमी होताना दिसतोय. मात्र मृतांमध्ये आता थोडंसं आपल्याला समाधानकारक हे म्हणता येईल की तरुणांचा आकडा त्यामध्ये कमी होतोय. मात्र जे वयोवृद्ध आहेत आणि ज्यांची इम्युनिटी वयामुळे कमी आहे किंवा इतर व्याधींमुळे कमी आहे अशाच लोकांचा आकडा या ठिकाणी आता मृत्यूंचा वाढताना दिसतो. अजिंक्य. सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातला आकडा देखील रुग्णांचा हळूहळू कमी होताना दिसतोय, ही समाधानाची दिलासादायक बाब आहे. आणि सोबतच जर आपण बघितलं तर कोरोना मृत्यूंचं प्रमाण देखील हळूहळू तुलनेनं नियंत्रणात येताना दिसतंय. औरंगाबादमधलं हे प्रमाण येत्या काळात आणखी कमी होईल अशी आशा आपण करूया. प्रशासन प्रयत्न करतंय, नागरिक देखील सगळे नियम पाळतायत, स्वयंशिस्त पाळतायत, त्यामुळे नागरिकांचं देखील कौतुक करण्याची गरज आहे. औरंगाबादमधला आढावा आपण घेतला. नवी मुंबईतली नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. नवी मुंबईत सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. 4 एप्रिलला कोरोनाबाधित 1500 रुग्ण आढळलेले होते. त्यानंतर 12 एप्रिलला 902 इतके रुग्ण झालेत. तर आता 15 मे पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही 350 पर्यंत आलेली होती. 24 मे पर्यंत नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या ही आता 100च्याही खाली म्हणजे 94 वर आलेली आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यानं मोठा दिलासा या आकडेवारीनं मिळू शकतो. नवी मुंबईतली रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होतीये, दिलासादायक बाब म्हणावी लागेल. याच संदर्भातली अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनय, आपण जर बघितलं तर नवी मुंबईतली घटत जाणारी कोरोना रुग्णसंख्या ही दिलासादायक म्हणावी लागेल आणि आता तर आकडा 100च्याही खाली आलाय. 94 रुग्ण आहेत. काय नेमकं विनय त्याबद्दल सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर हे फक्त 50 दिवसांचा कालावधी आहे. 50 दिवसांमध्ये जर 4 एप्रिल आपण पाहिलं तर 1500 रुग्ण या नवी मुंबईच्या एका छोट्याशा शहरामध्ये आढळले होते. तो आकडा जर सरासरी 50 दिवसाच्या नंतर जर पाहिला तर आजच्या तारखेलाही 94 पर्यंत आले. नक्कीच हे समाधानकारक बाब आहे. याकरता नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल, विनय यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करूया. विनय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आवाज जात नाही. हो, येतोय आवाज. विनय बोला. हा अजिंक्य, जर आपण पाहिलं गेलं तर 50 दिवसात ह्या कालावधीमध्ये संपूर्ण ही आकडेवारी कमी होताना दिसत आहे. कारण 4 एप्रिलला आपण जर पाहिलं गेलं तर 4 एप्रिलला 1500 रुग्ण होते आणि आता जर हे 50 दिवसामध्ये ही रुग्ण 94 पर्यंत आले. नक्कीच हे सगळं समाधानकारक बाब आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असतील, पोलीस यंत्रणा असेल, यांनी जी काय संयुक्तरित्या मोहीम राबवली आणि नवी मुंबईकरांनी या मोहिमेला साथ दिली, त्याचमुळे हे सगळं करणं शक्य झालं आहे. परंतु यामध्ये सगळ्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी अजिंक्य सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये नवी मुंबईमध्ये पूर्वी जे 1 रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या जवळचे जे संपर्कामधले 10 लोकांना आपण त्यांचा संपर्क केला जात होता, त्यांना त्यांच्याशी शोधलं जात होतं. मात्र आता हा आकडा 30 पर्यंत गेलाय. या 30 लोकांपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचतात, अधिकारी वर्ग पोहोचतात आणि या 30 लोकांना ट्रेस करून त्यांना शोध घेऊन त्यांना तब्बल 5 दिवस घरात होम क्वारंटाईन केलं जातं आणि त्यांच्यावरती लक्ष दिलं जातं. हे 5 दिवस हे रुग्ण 30च्या 30 रुग्ण बाहेर पडून संशयित रुग्ण असतील, जर त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसली तर त्यांना तात्काळ त्यांना ऍडमिट केलं जातं. त्यामुळे हे शक्य झालेलं आहे.
दुसरी जर बाब पाहिली गेली की जे होम क्वारंटाईन आहेत आणि होम क्वारंटाईन असताना देखील ते बाहेर फिरत असायचे, अशा लोकांना शोधून त्यांवरती त्या सोसायट्यांवरती दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे आता कुठे सोसायट्या देखील घाबरायला लागले. त्यांची जे पदाधिकारी आहेत ते देखील ठेवून आहेत, ते बाहेर पडणार विनयजी नाही आपला याची संपर्क खबरदारी घेतात. पुन्हा एकदा तुटलेला आहे. विनय, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. प्रशासन प्रयत्न करतंय, नागरिकांचं सहकार्य मिळतंय आणि त्यामुळं एकत्रितरित्या प्रयत्न केल्यानं हा जो कोरोना बाधितांचा आकडा आहे हा आकडा आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसतंय. यापुढे देखील याच सहकार्य भावनेनं जर आपण काम करत राहिलो, नागरिकांचं सहकार्य प्रशासनाला मिळालं तर प्रशासन आणखी चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल, आरोग्य यंत्रणेवरचा ताण देखील कमी होऊ शकेल आणि कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकेल. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. सादर आहे नवीन